हॅलो एव्हरीवन. कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला येथून मी वैभव सोनवणे, असिस्टंट टीचर. आज आपण बघणार आहोत थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम हा सेकंड नंबर सारखाच आहे. लेट्स सी द प्रॉब्लेम. राम, माधव and Keshav are partners sharing profit and losses in the ratio of 5:3, 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 2018 was as follows. आपल्याला 2018ची बॅलन्स शीट दिलेली आहे. त्यांचा रेशो 5:3 या प्रकारे दिलेला आहे. 5 + 3 + 2 = 10. 5 / 10 त्यांचा रेशो येतो 5 / 10, 3 / 10 आणि 2 / 10. बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे आपल्याला जनरल रिझर्व 25,000, क्रेडिटर्स 1 लाख, अनपेड रेंट 25,000. कॅपिटल अकाउंटमध्ये दिलेलं आहे राम कॅपिटल 1 लाख, माधव 75,000, केशव 50,000. असेटमध्ये आपल्याला दिलेलं आहे गुडविल 50,000, लूज टूल्स 50,000, डेटर्स 1,50,000, लाईव्ह स्टॉक 1 लाख, कॅश 25,000. दोघांची टोटल 3,75,000. खाली दिलेले आहे आपल्याला केशव डेट ऑन 31st July 2018 and the following adjustment are agreed by as per partnership. म्हणजे या तिघांपैकी केशवची जी डेथ झालेली ती 31st जुलै 2018ला. आपलं वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिल 2018ला. मग त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलैची 31 तारीख, ऑगस्ट येत नाही, त्यामुळं जुलैपर्यंत. मग किती महिने होतात? 1, 2, 3, 4 = 4 मंथ केशवनी त्या पार्टनरशिपमध्ये काम केलेलं आहे. त्याचा प्रॉफिट किती? 4 मंथनुसारच राहील. आता फर्स्ट ॲडजस्टमेंट आपण घेऊ या ठिकाणी. क्रेडिटर्स हॅव इन्क्रीज बाय 10,000. त्यासाठी आपल्याला काढायला काय लावलेलं आहे आपण त्या ठिकाणी कोणता अकाउंट करायला लागलेलं आहे? प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड केशव कॅपिटल अकाउंट. हे 2 अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करायला लावलेले आहेत. ते आपण आता पाहू. रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता तुम्ही म्हणाल हे कोणतं नवीन अकाउंट आलं? तसं काही नाही. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो. त्यामुळं हाफ पेजवर रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि हाफ पेजवर केशव कॅपिटल अकाउंट आपण ते घेतलेले. बाकीची जागा सेकंड पेजवर वर्किंग नोट. चला प्रॉब्लेम सोडवायला घेऊ. पहिल्यांदा आपण केशवचं कॅपिटल घेऊ. केशवचं कॅपिटल किती दिलेलं आहे? केशव 50,000. ते कुठं येईल? केशवच्या कॅपिटल अकाउंटला. डेबिटला का क्रेडिटला? डेबिटला आपण सर्व ड्रॉइंग्स घेतो, त्यामुळं केशव कॅपिटल कुठं येईल? क्रेडिटला. बाय बॅलन्स by balance
ब्रॉट डाऊन 50,000. आता सेकंड नंबर पाहू आपण. केशवचं कॅपिटल घेतलं केशवच्या अकाउंटला. त्यानंतर सेकंड जनरल रिझर्व दिलेला आहे आपल्याला 25,000. तो काय एकट्या केशवचाच नाही, तर आपल्याला त्याच्या त्याच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार त्याला वाटायचा आहे. तो पण 25,000. तो आपण घेऊ या ठिकाणी. बाय जनरल रिझर्व अकाउंट किती दिलेला आहे आपल्याला 25,000 इंटू यांचे रेशो किती आहे आपलं 5:10, 3:10 आणि 2:10. राम, माधव आणि केशवचं किती 2/10 0 0 25 2 5,000. हे 5,000 या ठिकाणी जनरल रिझर्व केशवचा येतो. थर्ड नंबरचे ॲडजस्टमेंट आपण फर्स्ट नंबरचे ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण बघूया. क्रेडिटर्स हॅव इन्क्रीज बाय 10,000. या ठिकाणी आपल्याला आपली लॅबिलिटी काय आहे इन्क्रीज क्रेडिटर्स कुठे येतं लॅबिलिटीमध्ये, म्हणजे आपण देणीदारामध्ये पडतो. आपल्या देण्याची रक्कम जर वाढली देण्याची रक्कम जर वाढली तर आपल्याला काय होतो लॉस होतो. तसंच असेट आपल्याला जर वाढलं तर आपल्याला प्रॉफिट होतो. आपली मालमत्ता आपली वाढली तर आपल्याला प्रॉफिट होतो. लॅबिलिटी वाढली तर लॉस होतो आपल्याला. लॅबिलिटी कुठं येते डेबिटमध्ये आणि मालमत्ता कुठं येते क्रेडिटमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला क्रेडिटर्स इन्क्रीज सांगितलं 10,000नी. मग आपले कुठे येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर आपण ते घेऊ. 2 क्रेडिटर्स अकाउंट $10,000. अशा प्रकारे टू क्रेडिटर्स अकाउंट 10,000. आता सेकंड नंबरचे ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी बघू. गुडविल इज टू बी कॅल्क्युलेट ॲट 2 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ 5 years. आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायला लावलं 5 वर्षाचं. पण आपण ज्यावेळेस गुडविल काढतो त्यावेळेस ॲव्हरेज प्रॉफिट काढूनच गुडविल आपल्याला काढावं लागतं. तर 5 वर्षाचे प्रॉफिट अँड लॉस खाली दिलेले आहे. आपण थर्ड अँड सेकंड ॲडजस्टमेंट बरोबरच आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. द प्रॉफिट ऑफ द पेंडिंग 5 years वॉज प्रोसिडिंग 5 years वॉज 2013-14 रुपीज 90,000. 14-15 1 lakh. 15-16 60,000. 16-17 50,000. 2017-18 50,000. पण काय या ठिकाणी लॉस झालेला आहे आपला. तसेच खाली दिलेलं आहे आपलं केशव शेअर्स इन इट वॉज टू बी गिवन टू हिम. म्हणजे या प्रॉफिटमध्ये केशवचा शेअर्स किती येतो आपल्याला ते या ठिकाणी काढायला लावलेलं आहे. तर आपण ते वर्किंग नोटमध्ये घेऊ. आपला फॉर्म्युला काय आहे आपला ॲव्हरेज प्रॉफिट. प्रथम आपण नाव देऊ कॅल्क्युलेट. या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल. आपलं गुडविलचं फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला काय ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. तर पहिल्या वर्षाचं आपल्याला प्रॉफिट दिलेलं 90,000 प्लस 1 lakh प्लस 60,000 प्लस 50,000 आणि
शेवटच्या वर्षी लॉस दिलेला आहे त्यामुळं -50,000 त्या ठिकाणी. आणि नंबर ऑफ इयर्स किती 1 2 3 4 5 नंबर ऑफ इयर्स 5 डिवायडेड बाय 5. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. 90,000 प्लस 60,000 1,50,000 आणि 1,00,000 प्लस 50,000 1,50,000 या टोटल 3,00,000 मायनस 50,000 2,50,000 डिवायडेड बाय 5. आन्सर इथं 50,000. हे झालं आपलं ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट. त्यानंतर सेकंड गुडविल. गुडविल इज इक्वल टू, सेकंड फॉर्म्युला आहे आपला, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. नंबर ऑफ इयर परचेसेस. ॲव्हरेज प्रॉफिट किती आलेलं आहे आपलं 50,000 इंटू किती वर्षात काढायला लावलेलं आपलं 2 इयर्स. त्यामुळे गुडविल किती येतं आपलं 1,00,000. 1,00,000. आपल्याला सेकंड नंबरचे ॲडजस्टमेंट हे झालं आपल्याला आन्सर गुडविल. पण आपल्याला हे प्रॉब्लेममध्ये घ्यायचं आहे का नाही. तर आपल्याला थर्ड नंबरचे ॲडजस्टमेंट त्यांनी सांगलेले केशव शेअर इन इट वॉज टू बी गिवन टू हिम. केशवच्या वाट्याला जेवढा शेअर्स येतो तेवढा त्याला द्या. तर आपल्याला खाली घ्यावं लागेल. आता केशवचं 1,00,000 म्हणजे सर्व पार्टनरशिपचा 1,00,000 आन्सर आलेला आहे. त्यापैकी केशवचं गुडविल किती येतं आपण ते या ठिकाणी पाहू. 1,00,000 इंटू 2 डिवायडेड बाय 10. हा कोणा शेअर्स आहे केशवचा. तर 0 गेला 10,000 इंटू 2 20,000. ह्याला केशवचा प्रॉफिट. तर आपण याची जनरल एंट्री कशा प्रकारे होऊ शकते. गुडविल अकाउंट डेबिट 20,000 टू केशव कॅपिटल अकाउंट. किती 20,000. केशव कॅपिटल अकाउंट हे कुठे जातील केशवच्या कॅपिटल अकाउंटला. केशव कॅपिटल अकाउंट. मग आन्सर ते घेऊ आपण केशव बाय केशवचा अकाउंट. त्याच्यामुळं काय येईल आपल्याला बाय गुडविल अकाउंट 20,000. ही झाली थर्ड नंबरची ॲडजस्टमेंट. आता फोर्थ नंबरची ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी बघू. लूज टूल्स अँड लाईव्ह स्टॉक वेअर व्हॅल्यू ॲट ₹80,000 अँड 1,20,000 रिस्पेक्टिव्हली. आपल्याला या ठिकाणी लूज टूल्सची व्हॅल्यू दिलेली आहे 80,000. प्रॉब्लेममध्ये दिलेली होती लूज टूल्सची व्हॅल्यू 50,000. तर या ठिकाणी आपली ती व्हॅल्यू काय आहे इन्क्रीज होते. प्रॉब्लेममध्ये 50,000 दिलेली होती आणि या ठिकाणी 80,000 दिलेली. ती आपली व्हॅल्यू इन्क्रीज झाली कितीने 30,000ने. आणि या ठिकाणी लाईव्ह स्टॉकची किती दिलेली. लाईव्ह स्टॉक इथं दिलेली आपल्याला 1,00,000 प्रॉब्लेममध्ये आणि ॲडजस्टमेंटमध्ये 1,20,000. 1,20,000 कितीने इन्क्रीज झाली तर 20,000नी. आणि ही लूज टूल्सची 30,000नी.
तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे लॅबिलिटी साईड इन्क्रीज झाली तर लॉस होतो आपल्याला. तो लॉस कुठे घेतो आपण? डेबिट साईडला. आणि असेट साईड इन्क्रीज झाली तो आपल्याला काय होतो? प्रॉफिट होतो. तो कुठे घेतो आपण? क्रेडिट साईडला. मग कुठे हे आपल्याला कुठे घ्यावं लागतील? तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला, क्रेडिट साईडला. तर काय येईल आपलं? एंट्री बाय लूज टूल्स. अकाउंट 30,000. कितीचा डिफरन्स होता? 30,000. त्यानंतर सेकंड बाय लाईव्ह स्टॉक अकाउंट. दोघांमध्ये 1 लाख आणि 1,20,000, दोघांमध्ये 20,000 डिफरन्स. दोघां असेट साईड आपली इन्क्रीज होते. आता 5th नंबरचे ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी घेऊ. RDD वॉज मेंटेन ॲट 10,000. RDD म्हणजे काय? रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. डेटर्सची व्हॅल्यू कमी होते म्हणजे आपल्याला काय होतो? लॉस होतो. असेट साईड लॉस होतो. मग ते कुठे येतील? रिव्हॅल्युएशनच्या. तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी असेट साईड इन्क्रीज होते म्हणजे प्रॉफिट होतो. पण त्याच ठिकाणी असेट साईड डिक्रीज होते म्हणजे काय होतो? आपला लॉस होतो. लॉस कुठे घेतो आपण? प्रॉफिट अँड रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. तर त्या ठिकाणी आपली येईल किती सांगितलेली आहे? 10,000. RDD वॉज मेंटेन 10,000. मग आपण या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊ शकतो. तुम्ही टू RDD म्हणू शकता किंवा टू डेटर म्हणू शकता. तर आपण या ठिकाणी RDD किती? 10,000. आता आपण 6th नंबरचे ॲडजस्टमेंट घेऊ. कमिशन ₹2,000 per month was payable to Keshav. Profit for 2018-19 was estimated at 45,000 and Keshav shares in it up to the date of his death was given to him. तर पहिल्यांदा आपण केशवचं कमिशन काढून घेऊ. कमिशन वॉज ₹2,000 पर मंथ वॉज पेएबल टू केशव. केशवनी कमिशन दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपलं केशवचं कमिशन, केशव एक्सपायर कधी झाला? एक्सपायर डेट किती त्याची? 31 जुलै 2018. आणि आपलं वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिल 2018. एप्रिल, मे, जून, जुलै, 31 जुलैपर्यंत आहे. 4 मंथ. आणि कमिशन किती देत होता प्रत्येक महिन्याला? तो 2,000 इंटू हे पर मंथ इंटू 4 मंथ बेचोक 8,000 रुपीज तो देत होता. त्याची याची जनरल एंट्री कशी होऊ शकते? कमिशन अकाउंट डेबिट 2,000 टू केशव कॅपिटल अकाउंट किती? 2,000. कुठे येईल हे? केशवच्या कॅपिटल अकाउंटला. तर आपण घेऊ ते. हे कुठं आलं? क्रेडिटला आलं. त्याच्यामुळं केशवच्या क्रेडिटला बाय कोणते अकाउंट? हे कमिशन अकाउंट. कोणाकडून पैसे आले? कमिशन कडून आले. कमिशन
अकाउंट 8,000. या ठिकाणी आपण त्याची पुढची ॲडजस्टमेंट बघू. फॉर 2018-90 वॉज इस्टिमेटेड ॲट ₹45,000 अँड केशव शेअर्स इट इन इट अप टू द डेट ऑफ हिज डेट वॉज गिवन टू हिम. आपल्याला जे मागच्या वर्षीचे प्रॉफिट दिलेलं आहे 45,000, त्याच्यामध्ये केशवचा प्रॉफिट काढायला लावलेलं आहे आपल्याला त्यांनी. तर केशवचा प्रॉफिट कशा प्रकारे काढता येईल? कॅल्क्युलेशन ऑफ द शेअर्स ऑफ प्रॉफिट ड्यू टू केशव. शेअर्स ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू लास्ट इयर्स प्रॉफिट. लास्ट इयर प्रॉफिट किती दिले आपल्याला त्यांनी? 45,000 इंटू शेअर्स ऑफ केशव. केशवचा शेअर्स किती? 2/10, 2 डिवायडेड बाय 10 इंटू पिरियड. किती महिने काम केलेले आहेत त्यांनी? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1, 2, एप्रिल, मे, जून, जुलै 4 मंथ काम केलेले आहेत त्यांनी. त्याच्यामुळं 4 डिवायडेड बाय 12 काय आहे? मंथ आहे. 12 महिने. 12 महिन्यापैकी फक्त त्यांनी 4 महिने काम केलेले. हा यांचा पण शेअरिंग रेशो 10 शेअर्स आहे. 10 शेअर्सपैकी केशवच्या वाट्याला 2 शेअर्स येतात. त्यानुसार आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. 4 1 4, 4 1 4, 4 3 12, 4 3 12, हा एक 0 गेला, हा एक गेला. 45,000/10, 9,000/3. तर या ठिकाणी आन्सर येतं आपलं 3,000. हा काय झाला रे? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट तो कुठं जाईल? केशवच्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. त्यामुळे बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट किती आलं आपलं आन्सर? 3,000. अशा प्रकारे आपलं सर्व ॲडजस्टमेंट झालेलं आहे. तर आपण या ठिकाणी आता प्रॉब्लेम टॅली करू. आता या ठिकाणी बाय लूज टूल्स आणि लाईव्ह स्टॉक. डेबिट साईड का क्रेडिट साईड वाढव आहे? तर क्रेडिट साईड. तर त्यांची टोटल करून घेऊ एकदा. 30,000 प्लस 20,000 50,000 या बाजूला पण 50,000. तर इकडे काय येईल आता? डेबिटला आल्यामुळं हा काय झाला आपला? प्रॉफिट. 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. किती डिफरन्स येतो दोघांमध्ये? या ठिकाणी दोघांमध्ये किती डिफरन्स येतो? 50 मधून 20 गेले 30,000. तर ते त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपल्याला ते हा काय आला आपला? प्रॉफिट. त्यानंतर राम, माधव आणि केशव. आपल्याला केशवचा काढायचा आहे. त्याच्यामुळं 30,000 इंटू केशवचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 2 डिवायडेड बाय 10. 2 डिवायडेड बाय 10 3,000 इंटू 2
6,000. हा झाला केशवचा प्रॉफिट शेअरिंग रेशो. तो कुठे येईल आपल्याला? केशव अकाउंटच्या प्रॉफिट झालेला आहे त्याच्यामुळं प्रॉफिट क्रेडिट साईडला, केशव अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय कोणतं अकाउंट आहे ते? रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, त्याच्यामुळं त्या अकाउंटचं नाव रिव्हॅल्युएशन कोणाकडून आलेलं आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट. काय आहे तो? प्रॉफिट किती? 6,000. या ठिकाणी हा प्रॉब्लेम पण टॅली करून घेऊ आपण. याचा जवळपास आन्सर येतं 92,000. या बाजूला पण 92,000. डेबिट साईडला एक पण ॲडजस्टमेंट नाही, त्याच्यामुळं 92,000. मग याला आपण नाव काय देतो? टू एक्झिक्युटर लोन्स अकाउंट. टू एक्झिक्युटर लोन अकाउंट. अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम आन्सर आलेला आहे 92,000. ओके बाय विद्यार्थी मित्रांनो.